ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। विठ्ठल विठ्ठल ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबराय यांचा उत्कृष्ट उपदेश पर प्रकरणातील अभंग 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं। प्रस्तुत 1 दिवसीय नैमित्तिक कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील या ठिकाणी आपल्या गावामध्ये राहणारे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीपजी रामाणे यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने या ठिकाणी 1 दिवसीय कीर्तनरूपी सेवेचा या ठिकाणी योग आलेला आहे। आणि त्याचबरोबर या वास्तुशांतीच्या निमित्ताने जेही नातेवाईक असतील किंवा गावचे सर्व इष्टमित्र आणि सर्व संबंधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये सहकार्य करण्यासाठी सर्व कलाकार गुणीजन महाराज मंडळी, याच्यामध्ये काही कथावाचकही असतील, ज्ञानदान करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आणि उपस्थित झाल्यानंतर एक सेवा म्हणून ज्ञानदानाचं कार्य वास्तुशांतीच्या निमित्ताने झालं पाहिजे। या निमित्ताने त्याचबरोबर वास्तुशांती म्हणजे एक घर बांधल्यानंतर लौकिक व्यवहारामध्ये एक घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक मंगलाचरण झालं पाहिजे, काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे। म्हणून आपल्या संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे त्या वास्तूची पूजा केली जाते, शांती केली जाते, त्या ठिकाणी भगवदीय कार्यक्रम केला जातो आणि अशा पद्धतीने मंगलाचरण केल्यानंतर त्या वास्तूमध्ये गृहप्रवेश करण्याचा हा योग त्यांच्या जीवनामध्ये अहोभाग्याने निर्माण झालेला आहे। भगवान परमात्म्याच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तो योग त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाच्या शिवाय कोणत्याही प्रकारचा योग जीवनामध्ये येऊ शकत नाही। तोच सर्व कर्ता आणि करविता आहे। जसं भगवान परमात्मा म्हणतायत म्या बोलविल्या वेदविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता। सर्व कार्य करणाऱ्या वृक्षाच्या पाने हाले ज्याची सत्ता, असा सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या कृपेनेच आपल्या जीवनामध्ये सर्व काही कार्य होत आहे। आणि तेच कार्य सर्वात महत्त्वाचे 3 गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे, अन्न वस्त्र आणि निवारा। त्यापैकी जो निवारा आहे लौकिक देह राहण्यासाठी, त्या निवाऱ्याच्या मंगलाचरणासाठी वास्तुशांती म्हणजे एक प्रकारचं मंगलाचरण आहे। कारण कोणतीही चांगली गोष्ट करण्याच्या आधी मंगलाचरण केलं जातं। कीर्तन जरी सुरुवात करायचं असेल तर कीर्तनाच्या सुरुवातीला आपण पांडुरंगा करू प्रथम नमन हे मंगलाचरण करतोय। कथा जरी सुरू करायची असेल तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं स्मरण करून मंगलाचरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी कथा सुरू केली जाते। तसंच घर बांधायच्या आधी भूमिपूजनाच्या निमित्ताने मंगलाचरण केलं जातं। तसं घर बांधल्यानंतर वास्तू बांधल्यानंतर वास्तूमध्ये प्रवेश करण्याच्या आधी वास्तुशांती हे वास्तूचं मंगलाचरण आहे। आणि असं मंगल कार्य होण्यासाठी, जीवनामध्ये मंगल कार्य होण्यासाठी आजच्या दिवसाला ज्ञानदान व्हावं यासाठी या परिवाराने आजच्या दिवसाला या कीर्तनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि त्या नियोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा हा योग आलेला आहे। आदरणीय माझे पतिदेव महेशजी महाराज महाजन तेही या ठिकाणी अनेकदा येऊन गेलेले आहेत, ज्यांचे कीर्तन आपण श्रवण केलेले आहेत। परंतु यावेळेस महाराज मंडळी आणि सगळ्यांची इच्छा झाली, त्यामुळे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि माझ्याकडे सेवा आल्यानंतर तुम्हा सर्व संत माता पित्यांचं मला दर्शन घडलं, म्हणून मी माझं परम भाग्य समजते। विठ्ठल जीवनामध्ये जीवनभर कष्ट केल्यानंतर मनुष्य पैसा जमा करतो आणि पैसा जमा केल्यानंतर सर्वात आधी उद्दिष्ट माणसाचं कोणतं असतं? सुख प्राप्ती। कारण प्रत्येक क्रिया ही जीवनामध्ये सुख प्राप्तीसाठी आहे।
आपण जर विचार केला, जन्म झाल्यानंतर कळायला लागल्यापासून आपली प्रत्येक क्रिया सुखप्राप्तीसाठी आहे. शिक्षण सुखप्राप्तीसाठी, शिक्षण झालं, नोकरी ही पाहिजे सुखप्राप्तीसाठी. एखादा व्यापार व्यवहार धंदा टाकायचा असेल त्याचंही उत्तर आहे सुखप्राप्तीसाठी. नव्हे, देवाची भक्ती ही जर आपण करत असेल तर त्याच्याही मागचं उत्तर आहे सुखप्राप्ती. आणि म्हणून तेही झालं, पैसा आला, व्यवसाय करू लागले, धनार्जन झालं, लग्न केलं पाहिजे, कशासाठी? त्याचंही उत्तर सुखप्राप्तीसाठी. मुलं बाळेही झाले पाहिजे सुखप्राप्तीसाठी. घर झालं पाहिजे, उत्तर सुखप्राप्तीसाठी. घर झालं, घरातल्या सर्व सुखोपयोगी वस्तू ही घरामध्ये आल्या पाहिजे, कशासाठी? सुखप्राप्तीसाठी. त्याच्यामध्ये एक महत्वाचं साधन म्हणजे आहे आपल्या देहाला राहण्यासाठी, देहाच्या सुखासाठी. आपण सर्वजण संसारी लोक एक कार्य करतो, ते म्हणजे घर बांधणं. का? सुखासाठी. आणि असं घर बांधल्यानंतर मनुष्याला फार मोठा पूर्णविराम झाल्यासारखं वाटतं. एकदा घर झालं म्हणजे पूर्णविराम झाल्यासारखं वाटतं. आजच्या जीवनामध्ये जर विचार केला तर मनुष्याला पूर्णविराम घरामध्ये वाटत नाही. आजची स्थिती जर विचार केली तर आज स्थिती अशी आहे, लग्न झालं म्हणजे पूर्णविराम झाला. कारण लग्न होत नाहीये, त्याच्यामुळे स्वल्प विराम दिसतोय. प्रत्येक ठिकाणी कॉमा दिसतोय. का? कारण लग्नाच जमत नाही. म्हणजे लग्न होणं आजच्या पिढीमध्ये, आजच्या युगामध्ये पूर्णविराम महत्वाचा मानला जातो. परंतु एक महत्वाचं कार्य आहे जीवनामध्ये, गृहस्थाश्रमी माणसाने आपल्या देहासाठी निवाऱ्याची व्यवस्था करणे म्हणजे हे फार मोठा पूर्णविराम आहे सुखाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर वाटलंच तर दुसरे अजून काहीतरी जीवनामध्ये कार्य सुरू होऊ शकतात. असं सुंदर अशी वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूमध्ये प्रवेश करण्याच्या आधी ज्ञानदान करण्यासाठी वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे. असं घर हे आपल्या देहाचं घर आहे, परंतु साधू संतांच्या दृष्टीने एक घर आपलं आहे, ते म्हणजे हा देह. हा देह आपल्या जीवाला राहण्याचं एक घर आहे. आणि अशा घरामध्ये आपला जीव राहतोय, आपल्या देहरूपी घरामध्ये. अशा देहरूपी घरामध्ये आपण राहत असताना जेव्हा आपण या घरामध्ये राहतोय, तुकोबारायांनी त्या काळामध्ये 400-450 वर्षापूर्वी बघितलं की मनुष्याला देह प्राप्त झाला. आणि देह प्राप्त झाल्यानंतर ज्या कार्यासाठी देह प्राप्त झालेला आहे, जीवात्मा त्या कार्यासाठी देहाचा वापर करत नाही, वेगळ्या कार्यासाठी देहाचा वापर करतोय. अशा वेळेस जेव्हा लोकांना इतर कार्य करताना बघितलं, त्यावेळेस साधू संत महाराजांना वाईट वाटलं, तुकोबारायांना वाईट वाटलं. कारण संतांचा एक स्वभाव नियम आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होतो. त्यांना वाटतं की लोकांना जे कार्य करण्यासाठी भगवान परमात्म्याने हा देह दिलेला आहे, त्या देहाचा उपयोग मनुष्य योग्य कार्यासाठी करत नाही, म्हणून त्यांना वाईट वाटतंय. आणि जेव्हा अशा पद्धतीने वाईट वाटतंय त्यावेळेस संतांना असं वाटतंय की मनुष्याला काहीतरी उपदेश केला पाहिजे, काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. कारण सुखी जेने वावे जगनिव वावे, अज्ञानीला वावे सन्मार्गासी. जो डोळस आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्ञानी आणि डोळस असलेल्या व्यक्तीने अज्ञानी व्यक्ती किंवा आंधळा व्यक्ती जर रस्त्याने चालत असताना खड्ड्यामध्ये जात असेल, काय केलं पाहिजे? लोटून दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जागेत ना? काय केलं पाहिजे? डोळसाने त्या व्यक्तीने नाही विचारलं तरी सुद्धा त्याचा हात पकडून बाजूला नेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बाबा किंवा जेही कोणी असेल, पुढे खड्डा आहे, तुम्ही खड्ड्यात पडणार आहे, या रस्त्याने जाऊ नका, चांगल्या रस्त्याने जा किंवा मी तुम्हाला नेऊन सोडतो. हे कार्य संत महात्मे करत असतात. म्हणून कोणी नाही जरी विचारलं तरी सुद्धा संतांना उपदेश करावा लागतो. आणि हा उपदेश तुमच्या आमच्या हितासाठी असतो. अशाच पद्धतीचा उपदेश तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये केलेला आहे. तुकोबाराय उपदेश करतायत कारण त्यांचा अधिकार मोठा आहे, संतांचा अधिकार मोठा आहे, म्हणून ते उपदेश करतायत. उपदेश करण्यासाठी ही कुणीही कुणाला उपदेश करायचा नसतो. एखादा पिणारा व्यक्ती किंवा व्यसनी व्यक्तीने जर दुसऱ्यांना उपदेश केला आणि सांगितलं, बाबा रे पिणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, खाणं म्हणजे जे नको खायला पाहिजे ते, असा जर उपदेश केला तर चालेल का? चालेल का? चालणार नाही. जे खाणारे पिणारे आहेत ते म्हणतील आधी तुम्ही सुधरा आणि मग नंतर आम्हाला सांगा. याचा अर्थ उपदेश करण्यासाठी अवस्था असावी लागते, काहीतरी अनुभव असावा लागतो, काहीतरी ज्ञान असावं लागतं. संतांमध्ये सर्व गोष्टी आहे, ज्ञानही आहे,
अवस्था ही आहे, उपदेश करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी उपदेश केला पाहिजे, कारण त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. म्हणून तुकोबराय उपदेश करतायत. हो, तुकोबराने उपदेश करावा आणि आम्ही का ऐकावा? आम्ही ऐकण्यासारखं तुकोबरांच्या उपदेशामध्ये काही आहे का? आणि असा कोणता अधिकार तुकोबरांमध्ये आहे? म्हणतात की तुकोबराय तुमच्या आमच्यापेक्षा सर्व अवच्छेदकाने श्रेष्ठ आहे. असं वैराग्य संतांमध्ये आहे, म्हणून ते तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ आहे म्हणून त्यांचा अधिकार आहे आम्हाला उपदेश करण्याचा. आणि उपदेश करत असताना ते अनेकांना उपदेश करतायत. कधी सर्वसामान्य व्यक्तींना उपदेश करतायत. जसं हरिपाठामध्ये असोनी संसारी जिमा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्यासद, हा उपदेश जो केलेला आहे हा संसारिकांसाठी केलेला. परंतु काही ठिकाणी संत महात्मे उपदेश करतायत, तो उपदेश असामान्य उपदेशामध्ये गणला जातो, कारण तो उपदेश साधकांसाठी असतो, ज्ञानी व्यक्तींसाठी असतो, मुमुक्षु जनांसाठी असतो. त्या साधकांना उपदेश करत असतात संत महात्मे. जेव्हा साधक गेले संत महात्म्यांच्या जवळ, तुकोबरायांच्या जवळ, साधक गेल्यानंतर त्या साधकाने हात जोडून तुकोबरायांना विनंती केली, महाराज मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, मला भगवान परमात्मा भेटला पाहिजे असं मला वाटतं. कारण खऱ्या भक्ताला काय वाटतंय? खऱ्या भक्ताला एकच वाटतंय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमान. हाच एक प्रश्न साधकाच्या अंतःकरणामध्ये येईल माझे, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, शीत पांडुरंगा सुरत से, चित्त पांडुरंगा सुरत से, आठवणी पायाच्या चिंतने, आठवणी देह पायाच्या चिंतने, चित्त पांडुरंगा सुरत से, चित्त पांडुरंगा सुरत से, आठवणी देह पायाच्या चिंतने, आठवणी देह पायाच्या खऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये एकच प्रश्न असतो की माझा उद्धार कसा होईल, कशी अशी दशा माझ्या अंतःकरणामध्ये येईल की तो भगवान परमात्मा भेटेल. तो भगवान परमात्मा भेटण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे प्रश्न साधकाचे असतात. आणि असे साधक जेव्हा तुकोबरायांच्या जवळ गेले आणि म्हणतायत की सांगा तो भगवान परमात्मा माझ्या घरी येण्यासाठी किंवा तो मला भेटण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यावेळेस तुकोबराय म्हणतायत तू असं काहीतरी कर की ज्याच्यामुळे भगवान परमात्मा तुझ्या घरी येतील, त्याच्यासाठी तुला नको ते काम सोडावे लागतील. अभंगाचा प्रथम चरण. ऐसा कर घर आवे राम, 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 ऐसा कर
नाही काम ऐसा करी गरा मेरा और धंदा जो नहीं काम और धंदा समझो नहीं काम प्रथम चरणामध्ये तुकोबराय उपदेश करत असताना साधकांना म्हणतायत की जर भगवान परमात्मा तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ऐसा कर करावे राम और धंदा सब छोड ही काम जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर तुला काहीतरी कार्य करावं लागेल ऐसा कर पण काय कर कशासाठी कर म्हणतात त्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर तू ज्या या संसार रूपी वस्तूंमध्ये अटकलेला आहे त्याच्यामध्ये तुला अटकावं लागणार नाही कारण जगामध्ये दोन वस्तू आहेत एक आहे जड आणि दुसरी आहे चेतन जेव्हा अविनाशी भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्यावेळेस विनाशी म्हणजे जड वस्तू जे आहे त्यांच्यावरचं तादात्म्य संपलं पाहिजे जेव्हा जड वस्तूचं तादात्म्य संपेल त्यावेळेस चेतन असणारा अविनाशी असणारा भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होईल तुम्ही आम्ही सर्व जीव चेतन आहोत आमच्यामध्ये श्वास चालू आहे आपण जीवन जगणारे आहोत परंतु अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा आपण अविनाशी वस्तूंवर प्रेम करतो आणि अविनाशी वस्तूंवर प्रेम केल्यामुळे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण दुःखामध्ये राहतो आपल्याला भगवान परमात्मा आपलासा करता येत नाही त्याचं कारण काय आहे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे विनाश करी आपुलिया विनाश करी आपुलिया अविनाशी भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल तर ऐहिक जे सुख आहेत ऐहिक ज्या वस्तू आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर व्हावं लागेल कारण आपलं मन जे आहे देहामध्ये अटकलेलं आहे आपलं मन घरामध्ये घरातल्या वस्तूंमध्ये अटकलेलं आहे जेव्हा याच्यापासून मन दूर होईल तेव्हा आपल्याला अविनाशी भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल परंतु घटना अशी घडते की कितीही ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं तरी आपण आपल्यात बदल करत नाही म्हणताय खुशाल नाही का आपण आपल्यामध्ये बदल करत नाही आपण अटकतो नव्हे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं चित्त याच वस्तूमध्ये असतं याच पदार्थांमध्ये असतं त्याच्यामुळे अंतिम क्षणाला देव आपल्याला आठवत नाही एक बाबा शेवटचा क्षण होता अंतिम क्षण वाचा जाण्याची वेळ आली अशा स्थितीमध्ये बाबांच्या लक्षात आलं की आता मी जाणार आहे जेव्हा जाणार आता बाबांनी काहीतरी बोलावं तेवढ्यात वाचा गेली आणि जशी वाचा गेली परंतु बाबांचं डोकं होतं ठिकाणावर जाण्याच्या आधी बाबांची वाचा गेली अशा वेळेस ते बाबा सगळे नातू पंतू सगळ्यांना हाताने असं करून बोलवलं सगळे नातू पंतू बाबांच्या जवळ आले आणि आल्यानंतर बाबा त्या नातू पंतूंना असे हात करायचे आणि असे करायचे बघताय ना माझ्याकडे असे करायचे आणि असे करायचे ज्यावेळेस बाबांनी असं केलं आणि असं केलं त्यावेळेस नातू पंतूंनी विचार केला की बाबांनी असं काहीतरी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे बाबांचा काही जीव जात नाही त्याच्याचमुळे बाबांचा प्राण जात नसेल म्हणून हे असं बाबा असं करायचे त्यांनी विचार केला की मागच्या भिंतीमध्ये ठेवलेलं असेल म्हणूनच बाबा असं करताय ते म्हटले हे बघा बाबांनी फार मोठं काहीतरी लपवलेलं आहे आणि दुसऱ्या कुणाला माहीत पडण्याच्या आधी आपण बाहेर कुणालाही माहीत न पडता कुदळ फावड्या आणू आणि मागची भिंत काढून टाकू त्याच्यात असं काहीतरी निघेल म्हणून त्यांनी कुणालाही माहीत न पडू देता घेतलं मागची भिंत पाडून टाकली लोक विचारायला आले त्यांनी सांगितलं काही नाही आज काहीतरी कारण सांगून दिलं मग तरीही बाबांच्या जवळ गेले बाबा असे करायचे आणि असे करायचे तीही स्थिती बघितलं म्हटले नाही जाता जाता बाबांची दिशाभूल झाली असेल हे असं जे आहे ना ते असं असेल कुठे असं असेल मागच्या भिंतीत नसेल समोरच्या भिंतीत असेल दिशाभूल होऊ शकते वय झालेलं होतं म्हटले चला तीही भिंत पाडून टाकू कारण बाबांचा काही जीव जात नाही कारण आपल्याला असं पाहिजे म्हणून त्यांनी तीही समोरची भिंत पाडून टाकली
तिच्यातही काही निघलं नाही तरीही बाबा असे करायचे. म्हटले काहीतरी आहे, फार जास्त आहे, थोडं नाहीये, फार जास्त आहे, म्हणून बाबांचा काही प्राण जात नाही. मग इकडच्या नाही, इकडच्या नाही, इकडच्या भिंतीतच तिकडची ही भिंत पाडून टाकली, पण त्याच्यातही निघालं नाही. शेवटी त्यांनी विचार केला, नाही शेवटी आता इकडच्याच भिंतीत उरलेली तीही भिंत पाडून टाकली. एवढं सुंदर घर बांधलेलं होतं महाराज, अतिशय छान घर बांधलेलं, पण ती ही भिंत पाडून टाकली, तिच्यातही निघले नाही. त्याच्यानंतर नातवंड म्हटले, नाही आपलंच चुकलं, कारण भिंतीमध्ये कुणी काही लपवत नाही, जे असं असेल ना ते असं असेल, भिंतीत लपवत नाही, आपल्याच लक्षात आलं नाही. मग आपण घर खोदलं पाहिजे, म्हणूनच बाबा असं करताय किती वेळचे. म्हणून त्यांनी खालची ही सगळी फरची काढून टाकली. एवढी भारी सुंदर स्टाईल बसवलेली होती, फरची बसवलेली, 10-10 फुटापर्यंत खोदलं, परंतु काही निघलं नाही. तरी बाबा असे करायचे ना असे करायचे. एक अमेरिकेमधून नातू आला आणि आल्यानंतर त्या नातवाने सांगितलं, हे बघा बाबांची वाचा गेली ना, विज्ञान फार पुढे गेलेलं आहे, काळजी करू नका, 2 लाख रुपयाचं एक इंजेक्शन आहे, अर्धा 1 मिनिट बाबा बोलू शकतात, त्यावेळेस सांगतील बाबा की हे कुठे ठेवलेलं आहे. ते म्हटले जाऊ द्या, 2 लाख गेले तरी चालेल, पण बाबा बोलले पाहिजे, बाबांनी सांगितलं पाहिजे, कारण हे फार मोठं असेल, महत्वाचं असेल, बाबांचा जीव जात नाही. त्यांनी इंजेक्शन आणलं, बाबांना इंजेक्शन टोचलं, इंजेक्शन लावल्याबरोबर बाबांची वाचा निर्माण झाली. बाबांनी बोलायला सुरुवात केली, तुम्हाला काय माहित, जेव्हा वेगळं निघलो, अर्धा एकर शेती होती, काहीच नव्हतं माझ्याकडे, एवढं काबाड कष्ट केलं, पैसा जमवला, सगळं काही केलं, सुई दोऱ्यापासून घरातल्या सगळ्या वस्तूंपासून एवढं कष्ट केलं, एवढं कष्ट केलं, सगळं काही घेतलं, घर बांधलं, तुमचे लग्न मोठे मोठे लावले, तुम्हालाही कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलेली नाही, टीव्ही, फ्रीज, कूलर सगळं काही घरामध्ये आणलं, पण तुमचं काही खरं वाटत नाही. म्हटले बाबा आम्हाला सगळं माहीत आहे, आधी सांगा हे कुठे ठेवलेलं आहे, कारण इंजेक्शनची पॉवर फक्त अर्धा मिनिट 1 मिनिट आहे. बाबा म्हणतात तेच सांगतो, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, यशाचा राजमार्ग निर्माण केला, एवढं सगळं कमवलं, परंतु तुम्हाला त्याचं काहीच नाही. म्हटले बाबा आम्हाला माहीत आहे तुम्ही किती कष्ट केले, किती कमवलं, कसं कमवलं, कसे घर बांधले, कसे लग्न केले, पण आधी जायच्या आधी हे सांगा हे कुठे ठेवलंय, इंजेक्शनची पॉवर चालली. बाबा म्हटले तेच सांगतोय, तुमच्यापैकी घरी कुणीही नव्हतं, सगळेजण बाहेर गेलेले होते, शेजारची ठकू आली आणि आल्यानंतर तिने माझ्याकडून गहू चाळायची चाळणी नेली, तिचा स्वभाव नाही वापस करण्याचा, मी मेलो तर ती तिथेच राहून जाईल, म्हणून किती वेळचा सांगतोय की ती चाळणी घेऊन या. बाबा एवढं बोलून त्यांनी प्राण सोडले, आणि जसे प्राण सोडले महाराज घराच्या भिंती गेल्या, फरची गेली, 2 लाखही गेले, इंजेक्शन लावूनही काही फायदा झाला नाही. कशासाठी? चाळणीसाठी. आपल्याला हसू येते बाबांची सिद्धांत रूपी ही कथा श्रवण केल्यानंतर, परंतु ही गोष्ट तुमची आमची सुद्धा आहे. आम्हाला माहित आहे की पैसा कमवल्यानंतर वरती नेण्याची कोणतीही व्यवस्था नाही, कितीही सुंदर घर बांधलं तरी वरती नेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. हे सगळं माहिती असताना सुद्धा आपण लौकिक वस्तूंमध्ये जीव अटकवतोय आणि त्याच्यामुळे अविनाशी असणारा भगवान परमात्मा आपल्याला भेटत नाही. आणि म्हणूनच तो भगवान परमात्मा आपल्याला भेटत नाही ना, म्हणून तुकोबराय म्हणतायत, तू काय कर ऐसा कर घरा आवे राम. भगवान परमात्मा तुझ्या घरी आले पाहिजे असं तू काय कर. काय करायचं आहे महाराज? आतापर्यंत ज्यांच्या घरी भगवान परमात्मा आले त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं? कुणाच्या घरी भगवान परमात्मा आले ते येतात का? म्हटले हो येतात. आता विचार करा, एखाद्या पंतप्रधानाची भेट जर घ्यायची असेल तर पंतप्रधानाची भेट घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला काय करावं लागेल हा विचार डोक्यातून काढा. त्यांच्या रॅली जवळ जरी गेले तरी सुद्धा आपल्याला स्टेज पर्यंत जवळ जाऊ देणार नाही, नाही का? कारण ते पंतप्रधान आहेत, त्यांच्या जवळ सुद्धा आपल्याला जायला मिळणार नाही. पण एखाद्या मुख्यमंत्र्याला जर पंतप्रधानाची भेट घ्यायची असेल तर मुख्यमंत्र्याला सुद्धा वेळ मागावा लागतो की मला तुमची भेट घ्यायची आहे, म्हणून तुम्ही मला असा काही वेळ द्या की ज्या वेळेमध्ये मी येईल आणि तुमची भेट घेईल. म्हणजे देशाच्या पंतप्रधानाची भेट जर घ्यायची असेल तर मतांनी निवडून आलेला एखाद्या मुख्यमंत्र्याला सुद्धा त्या ठिकाणी वेळ मागावी लागते, त्या ठिकाणी विनंती करावी लागते, अर्ज द्यावा लागतो, आहे त्या प्रोसेस कराव्या लागतात. तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत, पंतप्रधानाची भेट आम्हाला काही काम असेल तर आपणही भेट घेऊ शकतो, पण त्यांची भेट घेणं किती अवघड आहे.
त्यांची भेट घेणं जर एवढं अवघड आहे तर ज्याने जगत निर्माण केलेलं आहे त्याची भेट घेणं किती अवघड असेल. ज्या भगवान परमात्म्याने संपूर्ण त्रैलोक्य निर्माण केलेलं आहे त्याला भेटायचं असेल तर किती अवघड आहे. पण भेटायचं नाहीये, तुकोबराय म्हणतायत त्यांना घरी बोलवायचं. भेटायचं नाही, त्यांना घरी बोलवायचंय. भगवान परमात्म्याला जर आपल्या घरी बोलवायचं असेल सोपं आहे का? नाही महाराज, सोपं नाही. पण तरी सुद्धा तो भगवान परमात्मा येतोय कारण त्याच्यासाठी अतिशय अवघड काही गोष्टी कराव्या लागतात. तो भगवान परमात्मा आलेला आहे अनेकांच्या घरी. दुर्योधनानेही विचार केला की शांती दूत बनून द्वारिकाधीश येणार आहेत, द्वारिकाधीश माझ्या घरी आले पाहिजे. म्हणून दुर्योधनाने विदेशातले कारागीर बोलवल्यानंतर सुंदर असं दालन बांधलं, घर बांधलं. एक रात्र भगवान परमात्मा राहणार याच्यासाठी एवढी सुंदर तयारी केली की भगवान परमात्म्याचा अतिशय सुंदर रथ सजवला. हिरे माणिक मोती वगैरे सगळे काही त्या रथाला जडले की माझ्या रथामध्ये बसून माझ्या द्वारापर्यंत येतील. सर्व रस्त्यामध्ये फुलं टाकले, सुगंधिक सुवासिक असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आणून रस्त्यामध्ये ठेवल्या. आणि तेही काय, तरुण अतिशय सुंदर स्त्रियांना रस्त्यामध्ये उभं केलं फुलं टाकण्यासाठी. अनेक प्रकारची तयारी केली. आणि एवढी तयारी केल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा यायला लागले, दुर्योधनाने विनंती केली की द्वारिकाधीश चला माझ्या घरी, एक रात्र मुक्काम करा. परंतु भगवान परमात्म्याने उत्तर दिलं की सभेमध्ये मी जी गोष्ट मांडली त्या गोष्टीला जर तुमचा नकार असेल आणि दुसरी गोष्ट तुमच्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दल भाव नाही, म्हणून मी अजिबात तुझ्या घरी येणार नाही. कारण मी कुणाच्या घरी जाणार आहे मी आधीच फिक्स केलेलं, मी आधीच निवडलेलं आहे. भगवान परमात्म्याने उत्तर दिलं मी जाईल माझ्या विदुराकडे. का? विदुरांनी आमंत्रण दिलेलं होतं का? म्हणतात नाही, विदुरांनी आमंत्रण दिलेलं नव्हतं. विदुरांनी भक्ती केलेली होती. 12 वर्षपर्यंत सपत्नीक फलाहार करून भगवान परमात्म्याचा अखंड नामस्मरण करून एकच विचार केला की तो भगवान परमात्मा आला पाहिजे. सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर कर खाए, सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई, सबसे बड़ी है प्रेम सगाई. भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या समोर दुर्योधनाला उत्तर दिलं, दुर्योधना मी तुझ्या घरी तुझा आतिथ्य स्वीकार करत नाही, मी माझ्या विदुराकडे जाईल. महाराज कानावर शब्द पडले विदुरजींच्या, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. कारण काय आहे? प्रेम केलेलं आहे भगवान परमात्म्या, भाव आहे, श्रद्धा आहे, भक्ती केलेली आहे, ज्याचा परिणाम भगवान परमात्म्याला बोलवण्याची गरज पडली नाही. न सांगता भगवान परमात्मा विदुरजींच्या घरी आले. म्हणून आपल्या घरी जर भगवान परमात्म्याला बोलवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रेमयुक्त अंतकरणाने भजन करावं लागेल, भक्ती करावी लागेल. भगवान परमात्मा गेले शबरीच्या घरी. का गेलेले भगवान परमात्मा शबरीच्या घरी? त्याचं कारण शबरीने वाट बघितली. किती दिवस 5 वर्षाची असलेल्या शबरीचं जेव्हा लग्न होणार होतं, वडिलांनी अनेक पशु पक्षी जमा करून ठेवले. उद्या लग्न, तसं आज प्राणी होते घरामध्ये. विचारलं वडिलांना शबरीने, पिताश्री एवढे सगळे पशु पक्षी प्राणी का आणलेले आहेत? उत्तर दिलं शबरीला, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, हे सगळे मारून तोडून यांचा स्वयंपाक बनवला जाईल आणि उद्या तुझ्या लग्नामध्ये सगळ्यांना पंगत दिली जाईल. शबरीला वाईट वाटलं, माझ्या लग्नामध्ये जर निरपराध प्राण्यांना मारलं जाईल तर मी लग्न करणार नाही, हा अनर्थ घडायला नको. छोटीशी 5 वर्षाची शबरी घर सोडून अर्ध्या रात्री पळून गेली.
शोध घेतला, कुठे सापडली नाही. का नाही? कारण एका मेलेल्या प्राण्याच्या सापळ्यामध्ये, मृतदेहामध्ये लपून बसली. एखादा पशु पक्षी जर मेलेला असेल तर त्याचा दुर्गंध येतो. त्या रस्त्यावरून जरी गेलं तरी आपण नाक घट्ट बंद करतो. आपला स्पीड वाढून जातो. गाडीचा असेल नाही तर पायाने चालत असेल. का? तो दुर्गंध आपल्याला क्षणभर सुद्धा सहन होत नाही. परंतु शबरी लपून बसली. का? प्राण्यांची हत्या व्हायला नको. लपून बसली शबरी. आणि जेव्हा मतंग ऋषींच्या आश्रमापर्यंत गेली, रोज पहाटे सगळी झाडझूड करायला लागली. मतंग ऋषींनी सेवेमध्ये घेतलं शबरीला. काही दिवसानंतर सेवा बघितल्यानंतर आशीर्वाद दिला शबरीला. माझा आशीर्वाद आहे, गुरुचा शब्द आहे तुला, की तू माझी भक्ती केलेली, माझी सेवा केलेली, एक दिवस तो भगवान परमात्मा तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. शबरी 12 वर्षाची असताना गुरूंनी दिलेलं हे वचन आहे. आणि 12 वर्षापासून शबरी 80 वर्षाची होईपर्यंत वाट बघते की राम कधी येतील, राम कधी येतील. राम नामाचा जप करते. आणि अशी जप करणारी शबरी वाट बघते. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराई में आसन पर बिठाऊंगी, भाव भरा हार उनके चरणों में चढ़ाऊंगी। भाव भरा हार उनके चरणों में चढ़ाऊंगी। भाव भरा हार उनके चरणों में चढ़ाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। शबरी वाट बघते की भगवान परमात्मा कधी माझ्या घरी येतील. तिने वाट बघितली. अखंड भगवान परमात्म्याच्या नामाचा जप केला की ज्या नाम जपाचा परिणाम, गुरु सेवेचा परिणाम, शबरीच्या घरी भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी आले. का? गुरु सेवा केली. याचा अर्थ भगवान परमात्म्याला जर आपल्या घरी बोलवायचं असेल तर आपल्याला गुरु सेवा करावी लागेल. जर आपल्याला भगवान परमात्म्याला आपल्या घरी बोलवायचं असेल तर आपल्याला नामस्मरण करावं लागेल. जर आपल्याला भगवान परमात्म्याला आपल्या घरी बोलवायचं असेल, आपल्याला उपास, व्रत, वैकल्य, भजन, पूजन करावं लागेल. त्यावेळेस भगवान परमात्मा येतील. कारण भगवान परमात्मा कुठे राहत आहे तर भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलेलं आहे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे। माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे। माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे। माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे। भगवान परमात्मा म्हणतायत मी कुठे राहतो. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे, नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदयेन च, मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवान परमात्मा कुठे राहतायत
भक्ताच्या अंतकरणामध्ये राहतायत, भक्तांच्या घरी जाऊन राहतायत. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 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 तेजा सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेढावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या भगवान परमात्म्याने जर आपल्या घरी यावं असं जर वाटत असेल तर भगवान परमात्म्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये यावा असं जर वाटत असेल तर आपल्या मनाला सुद्धा आपल्याला निर्मळ करावं लागेल. एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर आपल्या घरामध्ये यायचा असेल तरी सुद्धा आपण घर स्वच्छ करतो. असामान्य व्यक्ती जर यायचा असेल तर गाव सुद्धा स्वच्छ आणि सुंदर केलं जातं. मग त्या भगवान परमात्म्याला जर घरी बोलवायचं असेल, नव्हे आपल्या या देहरूपी घरामध्ये बोलवायचं असेल, लौकिक घरामध्ये बोलवायचं असेल किंवा देहरूपी घरामध्ये जरी बोलवायचं असेल तर आपल्याला आपलं मन, आपलं अंतकरण शुद्ध करावं लागेल. आपल्याला भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आपल्याला शुद्ध भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जावं लागेल. कारण करारे निर्मळ तू गमन चित्त चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त कराने निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ येऊनी गोपाळ वास करी सावडे रूपळे चोरटे चिताचे. सावडे रूपळे चोरटे चिताचे. येऊनी गोपाळ राहे तेथे. येऊनी गोपाळ वास करी सावळे रूपळे गोरटे चित्ताचे. सावळे रूपळे गोरटे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ वास करे किंवा राहे ते. तो भगवान परमात्मा चित्त जेव्हा निर्मळ होईल त्यावेळेस येत असतो, त्यावेळेस अंतकरणामध्ये येतो, त्यावेळेस घरात सुद्धा येईल. त्याच्यासाठी आपल्याला तप करावं लागेल, भजन करावं लागेल, कीर्तन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. कारण आमचे ज्ञानराज माऊली म्हणतायत की या गोष्टी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. का केव्हा भेटेल देव? केव्हा येईल तो? केव्हा प्राप्त होईल? म्हणतात तप केल्याविना प्राप्त होणार नाही. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त. 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 पूजे विन हित कोण सांगे, कोण सांगे. पूजे विन हित कोण सांगे, कोण सांगे. पूजे विन हित कोण सांगे, कोण सांगे, कोण सांगे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
देवाला जर प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी तप करावा लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होईल? तो भगवान परमात्मा, तो राम, तो सच्चिदानंद गण असणारा भगवान परमात्मा येईल. ऐसा कर गरावे राम. त्याच्यासाठी तुला हे करावं लागेल आणि त्याच्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतील. कोणत्या? और धंदा सब छोर ही काम. इतर जे धंदे आहेत, जे काम आहेत ते सोडावे लागतील. याचा अर्थ असा नाही की तुकोबर काम धंदे सोडायला लावताय. कोणते काम धंदे सोडायचे आहेत? नको ते, जे नको ते आपण विचार करताय ते सोडायचे. परमार्थाच्या व्यतिरिक्त आपण नको ते जे करतोय ते सोडायचं आहे. आपला प्रपंच सोडा असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा. पांडुरंग नाथ सावता महाराज म्हणतायत, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतायत, असोनी संसारी जीवा वेगू करी. म्हणजे संसार सोडा असं कुणीही सांगितलेलं नाही. पण तुकोबराय म्हणतायत कोणता धंदा आणि कोणतं काम सोडायचंय? परमार्थाच्या व्यतिरिक्त आपण जे करतोय ते सोडा. परंतु बाकीचं करत असताना कामामध्ये काम काही म्हणा, राम राम हे करायचंय. जेव्हा आपण हे करणार त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्या लौकिक घरी सुद्धा येईल आणि अलौकिक घरी सुद्धा आपल्या देहरूपी आपल्या अंतःकरणामध्ये तो भगवान परमात्मा येईल. आणि असा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये यावा याच्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणतात तुकोबराय सांगतायत, तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी आपण इतर ज्या गोष्टी आहे त्याचं चिंतन न करता त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करून त्याला शरण जायचं. अभंगाचं द्वितीय शरण. चरणामध्ये तुकोबराय म्हणतायत की ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल त्या साधकाने त्याला तर शरण जायचंय, त्याची तर भक्ती करायची, त्याच्यासाठी अनेक कार्य करायचे. परंतु आज ही अवस्था का आलेली आहे की भगवान परमात्मा आपल्या अंतरामध्ये नाही किंवा आपल्या घरी येत नाही. कारण काय आहे? आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहे, म्हणून आपण दुःख भोगत आहोत. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता. तू स्वतःच्या स्वस्थितीला विसरलेला आहे, त्याच्यामुळे तुला हे गोते म्हणजे दुःख भोगावं लागतं. दुःख भोगावं लागतंय. या दुःखाचं कारण आहे आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहे. मुळात जर आपण बघितलं तर कोण आहे? ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराश. तुम्ही आम्ही सर्व जीव
भगवान परमात्माचे अंश आहोत. सोन्याच्या तुकड्यापासून, मोठ्या सोन्याच्या गोळ्यापासून जर थोडासा तुकडा बाजूला केला तर छोटा तुकडा सुद्धा सोनच असतं आणि मोठा तुकडा सुद्धा सोनच असतं. तशा पद्धतीने भगवान परमात्मा भगवंत आहेत, आपणही भगवंत आहे, परंतु आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहे. जब तू अपना भूल न होता, आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय, इतने गोते काहे खाता. तुम्ही आम्ही गोते खातोय, कोणते, जन्माला येण्याचे आणि मरण्याचे गोते तुमचे आमचे चालू. आपण दुःख भोगतोय. कोणतं दुःख भोगतोय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इह संसार खलु दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते. तुम्ही आम्ही विसरलेलो आहे आपल्या स्वस्वरूपाला, त्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आणि मरतोय. आपण त्रास सहन करतोय, गर्भवासाचं दुःख सहन करतोय. किती दुःख आहे गर्भामध्ये, किती दुःख आहे. मदालसेने सांगितलेलं आहे. अरे बाबा, केवढं दुःख आहे. आईच्या गर्भामध्ये राहत असताना 9 मास, नवमास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अटकली, अकांतु जननीये दुःखे दाय मोकली. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळ. काय सांगितलंय बाळाला, तुला माहित नाही, तू गर्भामध्ये असताना मलाही त्रास झाला आणि तुलाही त्रास झाला. कारण गर्भामध्ये काही थोडं दुःख सहन केलेलं नाही तू. 9 महिने बाळाचं डोकं खाली आणि पायवर. घरी गेल्यानंतर आज 2 मिनिट एक काम करायचं. 2 मिनिट नाही, 5 मिनिट करा. खाली डोकं आणि वर पाय करून मग किती मिनिट करता येईल? 5 मिनिट. जे यौगिक क्रिया करतात त्यांना शक्य होईल महाराज. ज्याने कधीच खाली डोकं आणि वर पाय केलेले नाही, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना ते शक्य होणार नाही. परंतु एक छोटंसं बालक 9 महिने खाली डोकं आणि वर पाय कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गादी नाही, उशी नाही, फॅन नाही, कूलर नाही, मोबाईल तर अजिबात नाही. कंटाळा आल्यानंतर मोबाईल सुद्धा नाही. आणि अशा स्थितीमध्ये 9 महिने पोटामध्ये राहून कुठे राहतोय तो? ज्या ठिकाणी आईचं मलमूत्र आहे त्या जागेवर. अशा जागेवर नाक बंद करायला सुद्धा चान्स नाही, ज्ञान नाही, नाकापर्यंत हात पोहोचत नाही. अशा स्थानावर अनेक दुःख सहन करत असताना कधी आई तिखट खाते, कधी आंबट खाते, कधी गोड खाते, कधी काय खाण्याची इच्छा होते, कोणते डोहाळे लागतील सांगता येत नाही महाराज. अशा स्थितीमध्ये जेव्हा पूर्ण दिवस होत आहेत त्यावेळेस जोपर्यंत भगवान परमात्मा प्रसूती वायू सोडत नाही तोपर्यंत गर्भातून बाहेर बाळ येत नाही. ही सगळी जी अवकळा होते ना, हे जे गोते आपल्याला तुम्हा आम्हाला प्राप्त होत आहेत ना, याचं कारण आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहे. आपण माया मोहामध्ये फसलेलो आहे, आपण विषयाधीन झालेलो आहे. त्याच्यामुळे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, हे जे गोते तुम्हा आम्हाला मिळताय हे दुःख सहन करावं लागतंय. परंतु हे जर सहन करायचं नसेल, त्याला शरण गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आपण आपल्या स्वस्वरूपाला जाणू शकतो. आत्मानंद आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती आपण करू शकतो. तेव्हा जेव्हा त्या भगवंताला आपण शरण जाणार आणि त्या भगवान परमात्म्याला जर आपण शरण गेलो तर हे सगळं दुःख आपलं दूर होईल. आपण त्या भगवान परमात्म्याच्या समोर जर आपला भाव ठेवला तर तो अंतर्यामी आहे, त्याला माहीत आहे सगळं, तो ज्ञानी आहे, म्हणून काळजी करायची गरज नाही. तो अंतर्ज्ञानी आहे. अभंगाचं अंतर्यामी जानत साचा, 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 ऊपर भाषा एक भाषा, अंतर्यामी जानत साचा, मन से एक ऊपर भाषा, मन से एक, मन से एक, मन से एक ऊपर बाचा, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर भाषा, अंतर्यामी
अंतर्यामी जानत साचा मन में एक ऊपर बाचा मन में एक मन में एक मन में एक ऊपर बाचा इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता अंतर्यामी जानत साचा मन में एक ऊपर बाचा मन में एक ऊपर बाचा मन में एक ऊपर बाचा अंतर्यामी जानत साचा मन में एक ऊपर बाचा मन में एक ऊपर बाचा मन में एक ऊपर बाचा तुकोबरा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये साधकाला उपदेश करताना सांगतायत की तुझी खरी स्थिती काय आहे, तुझी खरी अवस्था, तुझी भक्ती काय आहे त्या भगवान परमात्म्याला समजते. आपण मुखवटे बदलून जगाला फसवू शकतो. भरपूर माळा घातल्या, फार गंध लावले, परमार्थिक असल्याचं नाटक केलं तर कदाचित लोकांना वाटेल आपण परमार्थिक आहोत, परंतु भगवान परमात्म्याला कोणीही फसवू शकत नाही. कारण भगवान परमात्मा आपला अंतरंग जाणतो. त्याला सांगण्याची गरज पडत नाही. न सांगता कळो येते अंतर, त्याला न सांगता कळतंय. म्हणून अंतरामध्ये काय आहे तो अंतर्यामी आहे. संत सुद्धा अंतर्यामी आहे आणि भगवान परमात्मा सुद्धा अंतर्यामी आहे. त्याला आत काय आहे बाहेर काय आहे माहित आहे. मन में एक ऊपर बाचा, कारण काहींच्या मनामध्ये एक असतं आणि क्रियेमध्ये दुसरं असतं. क्रिया वेगळी, वाचामध्ये वेगळी गोष्ट. परिणाम काय होतो तो जगाला फसवू शकतो, तो जगाला फसवतो. नाथ महाराज म्हणताय बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तया सदन देते. कदाचित बहुरूपी होऊन जगत फसू शकतं, भगवान परमात्मा फसणार नाही. कारण भगवान परमात्मा आपला भाव बघतो. तुका मने मज कळते चाचणी बळबडीची वाणी अथवा सत्य बळबडीची वाणी अथवा सत्य तुका म्हणे माझ कळते चाचणी बडबडी शिवानी अथवा सत्य बडबडी शिवानी अथवा सत्य तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. जे त्रिकालदर्शी आहे तेच उपदेश करतायत आणि म्हणतायत मलाही कळतं बर का. कोण म्हणताय तुकोबर आहे. बडबडीची वाणी अथवा सत्य, खोटं काय आहे खरं काय आहे संतांना समजतंय म्हणून ते तुम्हा आम्हाला उपदेश करून जागे करतायत महाराज. एका घरामध्ये सासू फार वाट बघत होती जावई कधी येते. कारण असं म्हणतात की स्त्रियांना जावई फार प्रिय आहे. उतरंड, शेण, साय, जावई या गोष्टी स्त्रियांना फार आवडतात. वाट बघत होती कधी जावई येतील, कधी जावई येतील. एकदा घटना घडली, जावई आले. सासूबाईला एवढा आनंद झाला. सासूबाईने घर सुंदर सजवलं, फुलांच्या माळ्या घरामध्ये लावल्या, सुवासिक अत्तर वगैरे सगळ्या बाजूने टाकलं. जावई बापू आले, पूजा केली, मोठाच्या मोठा हार गळ्यामध्ये घातला, स्वागत सत्कार केला, सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं, स्वयंपाकाची तयारी केली. आणि जेव्हा स्वयंपाक चालू होता काही पाहुणे मंडळींनाही जेवणाला बोलवलेलं होतं. जावई बापू पुढच्या रूम मध्ये बसलेले होते. मध्ये सासूबाई स्वयंपाक करत होत्या. खिडकीतून जावई बापू बघत होते. सासूबाईंची फार लगबग होती. आणि अशा स्थितीमध्ये पावसाळ्याचे थंडीचे दिवस असताना अचानक त्या ठिकाणी सासूबाईंना सर्दी झालेली होती. सासूबाई करत होत्या जावयांसाठी खीर करत असताना सासूबाईला शिंक आली आणि खिरीत पडला. जसा नाकातला मसाला खिरी जेवायला बसणार, मला जेवण करायचं नाही. सासूबाई म्हटले असं कसं होय, तुम्ही आले म्हणून मी एवढी तयारी केली, गाव सजवलं, घर सजवलं, सगळी तयारी केली, नातेवाईकांना बोलवलं, एवढे फुलं आणले, तुम्ही एवढ्या दिवसानंतर आला, तुमच्यासाठी माझ्या हाताने मी स्वयंपाक बनवला. काही असो, तुम्ही नाराज आहात का? तुम्ही सांगा तुम्हाला मी काय देऊ? म्हटले आत्ताच्या आत्ता 10 ग्रॅमची अंगठी आणा. माझ्या जावयांना ते नाराज असतील, लग्नात काहीतरी कमी जास्त झाला. महाराज 10 ग्रॅमची अंगठी आणली आणि ती अडखण म्हणून, अडखण माहितीये का, जेवताना ताटाच्या बाजूला पैसे ठेवले जातात
किंवा काही वस्तू ठेवली जाते त्याला अडखण म्हणतात. नवरदेवाच्या ताटालाही ते पैसे लावले जातात पहिल्या दिवशी, फक्त पहिल्या दिवशी खुश करण्यासाठी अडखण म्हणतात त्याला काही भागामध्ये. म्हणून त्या ठिकाणी अंगठी ठेवली, मोठीच्या मोठी पैशाची गड्डी ठेवली. सासूबाई म्हणते काही करा, तुम्ही जेवायला बसा. जावाई म्हटले सासूबाई मला जेवायचंच नाही, तुम्ही काही जरी केलं तरी मी जेवणार. कारण जावयाला वर्म माहीत होत. जावई म्हटले आज अंगठी जरी गेली तरी चालेल, परंतु मी जेवणार नाही. काही केलं. महाराज ताटापर्यंत ओढून आणलं, बसवलं, जावाई मांडी घातले. जावाई म्हटले असं करा, बाकीचं सगळं खातो परंतु ही खिरीची वाटी उचलून घेऊन जा, मला खीर खायची नाही. जावई बापू खीर नाही म्हणतायत, गोड पदार्थ आहे आणि का नाही म्हणतायत. शेवटी सासूबाईने विनंती केली काही करा, तुम्हाला खीर खावीच लागेल. जावई म्हटले काही झालं तरी खीर खाणार नाही. एवढी विनंती करते सासूबाई, एवढी विनंती करते. म्हटले मोटरसायकल पाहिजे का तुम्हाला, तुमची इच्छा होती ना की तुमच्या लग्नामध्ये मोटरसायकल पाहिजे, आज मोटरसायकलच्या सोबत 4 व्हीलर सुद्धा देते, पण खीर खाल्ली पाहिजे. म्हटले मोटरसायकल काय 4 व्हीलर काय, तुम्ही जहाज जरी आणून दिलं. कोणती गाडी निघली महाराज, थार जरी दिली तरी सुद्धा खीर खाणार नाही. ती गाडी नाही, बुलेट नाही, काही दिलं तरी खीर खाणार. बाकीचे म्हटले अहो काय हरकत आहे, बाकीच्यांना भूक लागली. म्हटले या जावाईचे काय नाटकं सुरू आहे, आपल्याला एवढी भूक लागली, चला आपण तरी सुरू करू. महाराज ज्यांना माहीत नव्हतं ते वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या. महाराज बाकीचे सगळे, परंतु जावई बापू काही तयार नाही. आपलंही तसंच झालंय, आपण सुद्धा वाट्याच्या वाट्या, वाट्याच्या वाट्या पितोय. कसल्या, ज्याच्यामध्ये काहीच नाही, विषयांनी भरलेलं जे काही अन्न आहे आपण आनंदाने वाट्याच्या वाट्या खातोय या संसारामध्ये. कारण आपल्याला माहीत नाही याच्यामध्ये काय पडलेलं आहे. ज्याला पडलेलं काय आहे या संसारामध्ये, ज्याला माहीत आहे ना, तो अजिबात कोणतेही प्रलोभन समोर आले तरी सुद्धा या संसारामध्ये देहाने राहतोय. पद्मपत्र विमाम बसाहा, शरीर संसारामध्ये आहे परंतु संसारामध्ये शरीर आहे परंतु मन संसारामध्ये नाही. अशा पद्धतीने संत महात्मे अंतर्यामी आहे, जाणकार आहेत. त्यांना सगळं माहीत आहे की याच्यामध्ये काय पडलेलं आहे, या संसारातल्या विषयांमध्ये किती अधोगती आहे त्यांना माहीत आहे. पण आपण वाट्याच्या वाट्या खातोय कारण आपल्याला माहीत नाही याच्यात काय पडलेलं. ज्यांना माहीत आहे ना ते जागे करून उपदेश करतायत. अंतर्यामी जानत साचा, संत महात्मे अंतर्यामी आहे. तेच सांगतायत की भगवान परमात्मा सुद्धा अंतर्यामी आहे. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा माहीत आहे याच्यामध्ये काय आहे. म्हणून याच्यामध्ये पडू नको. जर भगवान परमात्म्याला बोलवायचं असेल ना, अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा. म्हणून मनात एक वेगळं एक असं ठेवायची गरज नाही. खरा भाव जर असेल तर भगवान परमात्मा आहे. जसं फळ पिकलं की पक्षाला आमंत्रण द्यावं लागत नाही, आपोआप पक्षी फळाजवळ येत आहेत फळ खायला. तसं भक्ती पिकली की भगवान परमात्मा येत असतो. त्याच्यासाठी भक्ती पिकावी लागते, तेव्हा भगवान परमात्मा आपल्या घरी येईल. तोच भगवान परमात्मा आपल्या घरी केव्हा येईल, जेव्हा अंतकरणामध्ये भाव असेल. कारण भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे. भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो दे तो मैं कभी लेता नहीं. भाव बिन कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं. बेर भगति भाव के करती मुझे लाचार है. अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए. आप हो जाए मेरा यही मेरा सत्कार है. भगवान परमात्मा म्हणताय भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है. बांध लेते भक्त मुझको प्रेम की जंजीर में, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है. भाव का भूखा हूं मैं और भाव ही बस सार है. भगवान परमात्मा म्हणतायत ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे त्याच्या घरी मी येत असतो. म्हणून अंतर्यामी भगवान परमात्म्याला सगळं कळतंय. तो भगवान परमात्मा, तो राम आपल्या घरी येण्यासाठी तुम्ही भाव अंतकरणामध्ये ठेवून भक्ती केली तर निश्चितच येईल. त्या भगवान परमात्म्याला जे आवडतंय ते केल्यानंतर तो भगवान परमात्मा येईल. काय आवडतंय भगवंताला, आवडे देवाचे ऐका तो प्रकार.
नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार केलेलं भगवान परमात्म्याला आवडतं. कीर्तनामध्ये नाचलेलं गायलेलं भगवंताला आवडतं. म्हणून आपण एकदा मोठ्या प्रेमाने दोन्ही हात सगळ्यांनी ताटवर करायचे आणि मोठ्या प्रेमाने मुखाने भजन, हाताने टाळी. विठोबा रखुमाई कर घर आवे राम और धंधा सब छोर ही काम. तुकोबराने उपदेश केलेल्या अभंगाचा विचार करत असताना 3 चरणाचा विचार आपण केलेला आहे. उपदेश करणारी तुकोबराय तुम्हा सगळ्यांना साधकांना म्हणताय भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये आणि घरामध्ये येण्यासाठी साधकाने काय केलं पाहिजे. तर म्हणतात साधकाने असं काही केलं पाहिजे की भगवान परमात्मा घरी येईल. तो अंतर्यामी आहे, सर्व काही जाणणारा आहे. आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरल्यामुळे हे सगळं जीवनामध्ये दुःख भोगत आहोत. तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट केव्हा होईल. म्हणतात तो भगवान परमात्मा तर खरं बघितलं तर अंतरामध्ये प्रकट होण्यासाठी तर बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहे, परंतु तो आधीच आपल्या अंतःकरणामध्ये आहे. नाही असं नाही, आधीच आपल्या अंतःकरणामध्ये आहे. नव्हे चराचरामध्ये तो भगवान परमात्मा आहे, सर्व वस्तूंमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा नाही असं एकही स्थान नाही, एकही वस्तू नाही. जेव्हा प्रल्हादाला हात धरून ओढून आणलं हिरण्यकश्यपूने स्वतःच्या राजमहालामध्ये आणि जेव्हा राजसिंहासनाच्या जवळ उभं राहून रागारागामध्ये विचारलं तुझ्या नारायणाची भक्ती करतोय, तो नारायण कुठे आहे. प्रल्हादाने उत्तर दिलं तो कुठे नाही, तो सगळ्या ठिकाणी आहे, चराचरामध्ये आहे. तो भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे. म्हटले खांबातही आहे का. हो खांबातही आहे. लात मारल्याबरोबर भगवान परमात्मा खांबातून प्रकट झाले. हिरण्यकश्यपूने लात मारल्याबरोबर तो भगवान परमात्मा प्रकट झाला. याचा अर्थ तो चराचरामध्ये आहे, सगळ्या ठिकाणी आहे. तुकोबराय म्हणतात तो सगळ्या ठिकाणी आहे. ज्ञानराज माऊली म्हणतात तो सगळ्या ठिकाणी आहे, आत सुद्धा आहे. पण आतला भगवान परमात्मा बाहेर प्रकट करण्यासाठी मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मारो. बाकीचं व्यर्थ जे आहे ते तुला सोडावं लागेल, सांडावं लागेल. तुकोबराय सुद्धा तेच म्हणतायत या अभंगामध्ये की बाकीचं सगळं तुला और धंदा सब छोड ही काम, तुला बाकीचं सगळं सोडावं लागेल. तो आत असलेला भगवान परमात्म्याचं तुला दर्शन होईल. तुझ्या आत तो भगवान परमात्मा येईल. देशातही तो राहतोय, विदेशातही तो राहतोय, चराचरामध्ये तो राहतोय. म्हणून तो भेटेल की नाही याची काळजी करू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश. भरिया खाली नहीं लेस,
भरिया खाली नहीं लेस इतने गोते काए खाता इतने गोते काए खाता नहीं देत भरिया खाली इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता 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 इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते काहे खाता इतने गोते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतायत अशी एकही स्थान नाही की ज्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही. सगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. सगळ्या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या आत आणि बाहेर आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव तो भगवान परमात्मा नाही असं एकही स्थान नाही. तो देशातही आहे विदेशातही आहे. सगळ्या ठिकाणी आहे. एक लेश मात्र सुद्धा असं नाही की ज्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही. चराचरामध्ये तो आहे ना, म्हणून संतांना तो चराचरामध्ये दिसतोय. संतांना चराचरामध्ये दिसतोय म्हणून गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सगळ्या चराचराला नमस्कार केलाय. सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. हात जोडून सगळ्या चराचराला नमस्कार केला, कारण चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे. तुकोबरायांनाही तेच म्हणायचंय. सगळ्या ठिकाणी आहे, परंतु तो भगवान परमात्मा विशेष रूपाने जर कुठे असेल तर मंदिरांमध्ये आहे. तो भगवान परमात्मा विशेष रूपाने जर कुठे असेल तर जे नित्य भगवान परमात्म्याचे राहण्याचे स्थान आहेत, धाम आहेत, त्या ठिकाणी तो आहे. विशेष रूपाने तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी असलेला भगवान परमात्मा आपल्या अंतरातही आहे. अंतरात असलेला भगवान परमात्मा आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता. तू विसरलेला आहे स्वस्वरूपाला, म्हणून आपण सगळं त्रास सहन करतोय. त्याला आपण आपल्या घरी बोलवू शकतो. अनेकांनी बोलवलेला आहे. असे कोणतेही संत नाही की ज्यांच्या अंतरामध्ये तो आलेला नाही, प्रकट झालेला नाही. सावता महाराजांच्या हृदयापर्यंत तो चालत आला आणि लपून बसला. अशा सगळ्या ठिकाणी तो आहे. कुठे नाही असं स्थानही नाही. तो आपल्या या घरामध्ये निश्चितच येईल. आपल्याही देहामध्ये आहे आणि जे आपण बांधलेलं घर आहे त्याच्यामध्येही तो आपल्या आला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ऐसा कर घर आवे राम. आपल्या लौकिक घरामध्येही त्याला बोलवता येतंय. तुकोबरांच्याही घरी तो आलेला आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषी केशी काय करू उपचार. तुकोबराय सुद्धा म्हणतायत की माझ्या घरी सुद्धा तो आला होता. लौकिक घरामध्ये तुकोबरायांच्या आलेला आहे, अलौकिक घरामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणून आपण जे काही घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये तो निश्चितच आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या अंतःकरणामध्येही तो आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी जे केलं पाहिजे ते तुकोबरांच्या उपदेशाच्या रूपाने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. 4 चरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. सर्व जे रामाणे परिवार आहे, चंद्रकांत कृष्णा रामाणे, सौ चंद्रभागा चंद्रकांत रामाणे, सौ प्रांतिका प्रदीप रामाणे, निधी ज्ञानेश्वर रामाणे, सर्व जे काही रामाणे परिवार आहे आणि सर्व इष्ट मित्र जेही नातेवाईक असतील सर्व जणांनी सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद ज्यांच्या मागे आहेत, ज्याचा परिणाम इहलोकातलं हे घर झालं, परंतु परलोकातलं ही घर भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आपलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी ऐसा कर घर आवे राम. पण घर कशाला म्हणतात महाराज? विटांनी बांधलेलं घर नाही, ते आपल्या दृष्टिकोनातून घर आहे. पण घर कशाला म्हणतात? एका कवीने सुंदर वर्णन केलेलं आहे. घर म्हणजे काय? घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसत्या
नकोच नुसते नाते. त्या ठिकाणी नुसते नाते असून फायदा नाही, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. प्रेमही असलं पाहिजे, जिव्हाळाही असला पाहिजे, परमार्थही असला पाहिजे. या घरातही भगवान परमात्मा येऊ शकतो, साधू संत येऊ शकतात, अंतकरणातल्या घरामध्येही येऊ शकतात. त्याच्यासाठी ऐसा कर घर आवे राम म्हणून तुकोबारायांच्या या उपदेशाप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला बोलवण्यासाठी तुकोबारायांनी केलेला जो उपदेश आहे त्याचं अनुकरण आचरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तेव्हा तो आपल्या अंतकरणातल्या घरामध्येही येईल. म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी मला बोलवलं असे कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, संपूर्ण कुटुंब सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व गुणीजन, ज्ञानी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, कथावाचक असतील, प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, उत्कृष्ट असे गायनाचार्य आहेत, त्यांनीही सुंदर अशी साथ केली, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. महाराजांची तर अनेकांची ओळख आहे, परंतु मी आजच आणि आत्ताच आल्यामुळे माझा तेवढा काही परिचय नाही. महाराजांचा परिचय असला तरी पुरे, नाही का? म्हणून महाराजांच्या अनुषंगाने या ठिकाणी येण्याचा हा योग प्राप्त झाला. माझे पतिदेव ज्यांची मला कायमची साथ प्राप्त झालेली आहे, आदरणीय रामायणाचार्य, भागवताचार्य महेशजी महाराज महाजन, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आभार, सगळ्यांचे आभार. विणेकरी असतील, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, भालदार चोपदाराच्या रूपाने या ठिकाणी उभे असणारे आत्मज्ञानी महात्मे आणि आपण सर्वजण आणि सर्व कुटुंब सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांचे सुंदर अशी साऊंड सिस्टीम, 1 दिवसाचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आपण एवढी सुंदर अशी सिस्टीम लावलेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपण, कारण या ठिकाणी येत असताना महाराज म्हटले की कार्यक्रमाला, कारण कथा जर असली तर 10-20 हजार लोकांच्या पुढे नेहमी समाज बघण्याची सवय असते. महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला समाज बघायला मिळणार नाही, परंतु जेवढेही आहे, मी नेहमी या भागामध्ये येतो महाराज म्हटले, परंतु कितीही असले तरी, कमी जरी असले परंतु शॉर्ट बट स्वीट, जेवढे कमी जरी असले तरी सुद्धा अतिशय मन लावून चिंतन ऐकणारी ही मंडळी आहे. म्हणून कमी जरी असले, जास्त असण्याची गरज नाही, गर्दीपेक्षा दर्दी असणं फार महत्वाचं आहे आणि तो भाग या ठिकाणी आहे. महाराजांच्या वर्णना केल्याप्रमाणे खरोखर आपण या ठिकाणी सगळेजण आलेले आहात. पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांचे आभार. आणि याच्यानंतर या आधी होणारे झालेले सर्व कीर्तन आणि याच्यानंतर होणारी रामकथा असतील, भागवत कथा असतील, देवी भागवत असेल, शिवमहापुराण असेल, माझ्या कथा असतील, महाराजांच्या कथा असतील, आपणा सगळ्यांना घरी बसून जर ऐकायचे असेल, कथासार या चॅनलवर सोनाली दीदी महाजन किंवा महेशजी महाराज महाजन हे नाव जरी टाकलं तरी तुम्हाला देवी भागवत कथा, शिवमहापुराण, रामकथा आणि भागवत कथा याच्या आधी झालेले सर्व कीर्तन आणि याच्यानंतर होणारे सर्व कीर्तन मोबाईलवर तुम्हाला बघायला मिळतील. जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर घरी बसल्या आपल्याला परमार्थिक सर्व काही ज्ञान प्राप्त करता येईल. म्हणून सगळ्यांनी कथासार या चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे आणि कथा कीर्तनांचा घरी बसल्या लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्याजवळ एक गुडघेदुखीचं अतिशय सुंदर असं